नमस्कार. आज आपण व.पु. काळे यांच्या एका अत्यंत गाजलेल्या आणि मला वाटतं तितक्याच महत्त्वाच्या कादंबरीवर बोलणार आहोत, ही वाट एकटीची. हो, आणि आज आपण या कादंबरीच्या फक्त कथानकावर नाही, तर त्यातील एका अविस्मरणीय व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. विद्युलता जोगळेकर, म्हणजेच बाबी. अगदी. बाबी. एक अशी व्यक्तिरेखा जी आजही अनेकांना विचार करायला भाग पाडते. आपण आज बाबीचा तो सुरुवातीचा प्रवास, तिचा संघर्ष आणि तिने घेतलेले धाडसी निर्णय या सगळ्यावर सविस्तर बोलूया. नक्कीच. आणि फक्त निर्णय नाही, तर त्या निर्णयामागची तिची वैचारिक भूमिका काय होती हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. चला तर मग थेट बाबीच्या व्यक्तिमत्वापासूनच सुरुवात करूया. ती एक म्हणजे पारंपरिक मुलगी नक्कीच नाहीये. अजिबात नाही. ती हुशार आहे, स्वतंत्र विचारांची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती निर्भीड आहे. तिच्यासाठी अनेकदा बंडखोर हा शब्द वापरला जातो. पण हा शब्द योग्य आहे का, की ती फक्त तिच्या काळाच्या खूप पुढे होती? हा खूप छान मुद्दा आहे. कारण तिची बंडखोरी ही केवळ विरोधासाठी केलेला विरोध नाहीये, ती तिच्या तत्वांमधून येते. म्हणजे बघा, तिला समाजाने घालून दिलेले नियम, जसं की असं वागावं, असं वागू नये, लोक काय म्हणतील, हे सगळं काय म्हणतात त्याला, खूप वरवरचं आणि पोकळ वाटतं. आणि तिचं घर ह्याच्या अगदी विरुद्ध आहे. एक सुसंस्कृत मध्यमवर्गीय कुटुंब. हो, जिथे प्रतिष्ठा हा शब्द नाहीये, तो त्यांच्या जगण्याचा आधार आहे. त्यामुळे तिचा पहिला संघर्ष हा जगाशी नाही, तो आधी स्वतःच्या घराशी आहे, स्वतःच्या विचारांशी आहे. आणि हा संघर्ष खूप सूक्ष्म आहे, नाही का? म्हणजे तिचे वडील काही खलनायक नाहीत. नाहीच. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. त्यांची मूल्यव्यवस्था समाजाच्या मान्यतेवर आधारलेली आहे, पण बाबीची मूल्यव्यवस्था तिच्या स्वतःच्या सत्यावर अवलंबून आहे. त्यामुळे घरात एक प्रकारची एक अदृश्य पण सततची वैचारिक लढाई सुरू असते. अगदी. तिला जे स्वाभिमान वाटतं ते तिच्या घरातल्यांना हट्टीपणा वाटतो, आणि घरातल्यांना जी प्रतिष्ठा वाटते ती बाबीला दांभिकपणा किंवा ढोंग वाटतं. आणि याच वैचारिक गोंधळात स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात असताना तिच्या आयुष्यात शेखर जोगळेकर येतो. हो, तिच्या वडिलांच्या कारखान्याचा मालकाचा मुलगा. स्वभावाने तिच्या अगदी विरुद्ध, शांत, संयमी. आणि तो तिच्या याच वेगळेपणावर, तिच्या त्या तेजस्वीपणावर भाळतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या हे आकर्षण खूप स्वाभाविक आहे. म्हणजे आपल्या जे नाही त्याकडे आपण आकर्षित होतो. अगदी. बाबीला शेखरच्या शांत स्वभावात एक प्रकारचा दिलासा, एक स्थिरता जाणवते. तिच्या मनातल्या वादळाला शांत करणारा तो एक किनारा वाटतो. आणि शेखरला, त्याला तिच्यात ते धाडस दिसतं जे कदाचित त्याच्याकडे नाहीये. बरोबर. तो तिच्या निर्भीड व्यक्तिमत्वाने इतका प्रभावित होतो की त्याला तिच्यात एक आदर्श दिसू लागतो. पण मला इथे एक प्रश्न पडतो, तो खरंच तिच्या विचारांवर प्रेम करत होता की तिच्या त्या बंडखोर इमेजवर? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच तर त्यांच्या नात्याची शोकांतिका आहे. शेखरला बंडखोर बाबी आवडते, पण त्या बंडखोरीचे परिणाम स्वीकारण्याची त्याची तयारी नाही. अगदी. जोपर्यंत तिची बंडखोरी त्याला किंवा त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोचवत नाही, तोपर्यंत त्याला तिचं कौतुक आहे. तो तिच्या व्यक्तिमत्वाच्या बाह्य तेजाने दिपून जातो. पण त्या तेजामागची किंमत चुकवण्याची वेळ येते तेव्हा तो मागे सरकतो. हो, पण त्या सुरुवातीच्या काळात पुस्तकांवरच्या चर्चा, भटकंती यातून ते भावनिकदृष्ट्या इतके जवळ येतात की त्यांच्याकडून काही मर्यादा ओलांडल्या जातात. आणि हा एक क्षण त्यांच्या आयुष्याला कायमची कलाटणी देतो. आणि ती कलाटणी म्हणजे बाबी गरोदर राहते. आजच्या काळातही ही गोष्ट धक्कादायक ठरू शकते. तर त्या काळात काय परिस्थिती असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. साहजिकच कोणत्याही मुलीसाठी हा हादरवून टाकणारा हा क्षण होता. पण बाबी इथेच वेगळी ठरते. ती खचून जात नाही, ती रडत बसत नाही. उलट ती कमालीच्या शांतपणे आणि ठामपणे त्या परिस्थितीला सामोरी जाते. हो, ती म्हणते, हा निर्णय दोघांचा होता, पण त्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती स्वीकारते. ती गर्भपातासारखा सोपा, समाजमान्य आणि लपवाछपवीचा मार्ग निवडत नाही. ती त्या जीवाला जन्माला घालण्याचा निर्णय घेते. अगदी. तिच्या कृतीला ती चूक मानत नाही, तर एक नैसर्गिक परिणाम मानते. पण तुम्ही म्हणालात की हा निर्णय दोघांचा होता. मग शेखर कुठे होता या सगळ्यात? बरोबर. इथेच त्यांच्या स्वभावातलं मूलभूत अंतर स्पष्ट होतं. शेखरसाठी ती एक चूक असते, जिला सामाजिक प्रतिष्ठेसाठी दुरुस्त करायला हवं. आणि बाबीसाठी ती एक जबाबदारी असते, जिला तत्वनिष्ठेने स्वीकारायला हवं. तो भावनिकदृष्ट्या दुबळा ठरतो. तो घाबरतो. त्याला समाजाची, वडिलांची भीती वाटते. त्यामुळे तो या परिस्थितीतून हळूहळू अंग काढून घेतो. म्हणजे दोघांनी मिळून घेतलेल्या निर्णयाचे परिणाम मात्र एकटी बाबी स्वीकारायला तयार होते. हो,
बाबीने तर स्वतःच्या मनाशी हा निर्णय पक्का केला, पण घरात, जिथे प्रतिष्ठेला इतकं जपलं जातं, तिथे या निर्णयाचा स्फोट कसा झाला असेल? स्फोट नाही, तो एक भावनिक भूकंप होता. जेव्हा तिच्या वडिलांना हे कळतं तेव्हा ते पूर्णपणे कोसळतात. कारण त्यांच्यासाठी त्यांचं समाजातलं स्थान, त्यांची इमेज. हीच तर त्यांची सगळी हयात असते. त्यांच्यासाठी मुलीनं लग्नाशिवाय मुलाला जन्म देणं हे सामाजिक मृत्यूसारखं आहे. त्यांची चिंता त्यांच्या मुलीच्या भविष्यापेक्षा समाजात काय तोंड दाखवणार ही जास्त आहे. हे ऐकायला खूप कठोर वाटतं. म्हणजे स्वतःच्या मुलीच्या भावनांपेक्षा लोकांची मतं जास्त महत्वाची? कठोर आहे, पण ते त्या परिस्थितीचे बळी आहेत. हा 2 पिढ्यांमधला, 2 वेगवेगळ्या मूल्यव्यवस्थांमधला संघर्ष आहे. त्यांना वाटतं की ते तिच्या भल्यासाठीच तिला गर्भपाताचा सल्ला देत आहेत. बरोबर, कारण त्यांच्या मते समाजात तिला आणि तिच्या मुलाला कोण स्वीकारणार. पण बाबीला हे सगळं दुखावतं. तिला त्यांच्या प्रेमापेक्षा त्यांची भीती जास्त मोठी वाटते आणि तिला हेच मान्य नाही. आणि याच संघर्षातून ती तो अत्यंत धाडसी आणि टोकाचा निर्णय घेते, घर सोडण्याचा. हो, काही जण याला धाडसी कमी आणि अव्यवहारी जास्त म्हणू शकतात. त्या काळात एकट्या स्त्रीने असं घर सोडून जाणं. हा वाद नेहमीच होऊ शकतो, पण इथेच कादंबरीचं शीर्षक ही वाट एकटीची खऱ्या अर्थाने साकार होतं. तिच्यासाठी तो हट्टीपणा नव्हता, तो स्वाभिमानाचा प्रश्न होता. ज्या घरात तिच्या निर्णयाला, तिच्या अस्तित्वालाच किंमत नाही, तिथे राहणं तिला मान्य नव्हतं. अगदी. हो, ते अव्यवहारी होतं, पण तत्वांसाठी जगणं हे अनेकदा अव्यवहारीच असतं. तिने स्वाभिमानाशिवाय मिळणारं सुरक्षित आयुष्य नाकारलं आणि संघर्षाने भरलेलं एकटं आयुष्य निवडलं. आणि ही वाट खरोखरच काट्यांनी भरलेली होती. हो, ती एक खोली भाड्याने घेऊन राहू लागते. लोक तिच्याकडे विचित्र नजरेने पाहतात, टोमडे मारतात, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. पण ती या सगळ्याकडे कमालीच्या निर्लज्जपणे दुर्लक्ष करते. हिचे एक वाक्य या संदर्भात खूप महत्वाचं आहे. ती म्हणते, मी जगाला उत्तर देण्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी जगण्यासाठी लढणार आहे. हे वाक्य तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं सार आहे. हो ना? तिचा लढा आता केवळ स्वतःच्या अस्तित्वासाठी नाहीये, तर तिच्या मातृत्वासाठी आहे. तिने तिचं ध्येय खूप स्पष्ट केलं आहे. अनेक अडचणींवर मात करून, एकटीने सगळी जबाबदारी पेलून बाबी अखेर एका मुलाला जन्म देते. आणि मग जेव्हा तिला वाटतं की आता लढाई संपली, तेव्हा तिच्या आयुष्यात शेखर पुन्हा येतो. परदेशातून शिकून परत. हो, बाबीने एकटीने उचललेलं हे पाऊल पाहून तो चकित होतो. त्याला कुठेतरी स्वतःच्या पळपुटेपणाची जाणीव होते आणि तो तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. एका क्षणासाठी बाबीलाही वाटतं की चला, आता सगळं ठीक होईल, आयुष्याला एक आधार मिळेल. पण मग त्या कथेत तो सर्वात मोठा धक्कादायक क्षण येतो. शेखर लग्नाला तयार असतो, पण एका अटीवर. ती अट म्हणजे? तो म्हणतो की तो मुलाला स्वीकारणार नाही. हे अविश्वसनीय आहे. अगदी. म्हणजे ज्या प्रेमासाठी तिने एवढा मोठा धोका पत्करला, तोच माणूस समाजाच्या भीतीपोटी आपल्या मुलाला नाकारतोय. आणि त्यामागचं कारण काय देतो? तर लग्नाआधी झालेलं मूल हे त्याच्या प्रतिष्ठेला लागलेला डाग आहे. पुन्हा तोच प्रश्न, समाज काय म्हणेल? त्या एका क्षणात बाबीच्या डोळ्यासमोरून सगळा पडदा दूर होतो. तिला शेखरचं खरं रूप दिसतं. बरोबर. शेखरच्या मनात जो गोंधळ आहे, तो एक प्रकारे समजण्यासारखा आहे. तो बाबीवर प्रेम करतो, पण त्याचं प्रेम समाजाच्या मान्यतेच्या चौकटीतच बसू शकतं. म्हणजे त्याला बाबी हवी होती, पण तिच्यासोबत येणारं सत्य आणि जबाबदारी नको होती. हो, त्याचा प्रस्ताव हा तिच्या प्रेमापोटी नव्हता, तर स्वतःच्या मनातल्या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी होता. आणि तिला त्या क्षणी कळतं की ह्या माणसासोबत लग्न करून तिला सामाजिक सुरक्षा मिळेल, पण तिचा आत्मसन्मान कायमचा मरेल. जो माणूस केवळ सामाजिक दबावापोटी स्वतःच्या मुलाला नाकारू शकतो, तो तिला भविष्यात कधीच खऱ्या अर्थाने समजू शकणार नाही. स्थान देते आणि पुन्हा एकदा तीच वाट निवडते, एकाकी पण स्वाभिमानी जीवन. इथे या कादंबरीचा पहिला भाग संपतो. हो. आणि या भागाच्या शेवटी बाबी एक आधुनिक, विचारवंत आणि प्रखर नायिका म्हणून आपल्यासमोर उभी राहते. तिने सोपा, समाजमान्य मार्ग नाकारून स्वतःच्या मूल्यांवर आधारित एक अत्यंत कठीण मार्ग निवडलाय. खरंच, बाबीचा हा प्रवास, तिची वैचारिक स्पष्टता आणि कोणत्याही परिस्थितीत तत्वांशी तडजोड न करण्याची तिची वृत्ती पुन्हा एकदा विचार करायला लावणारी आहे. बाबीची ही कथा केवळ एका स्त्रीची नाहीये. ती प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जी समाजमान्य सोप्या मार्गांपेक्षा स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीला जास्त महत्त्व देते. आणि तिचा हा प्रवास इथेच थांबत नाही. अजिबात नाही. तिच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात काय घडतं, ती या समाजाशी आणि स्वतःच्या एकाकीपणाशी कसा सामना करते, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल.
त्यावर आपण पुढच्या वेळी नक्की बोलू. हं. पण जाता जाता एक विचार मनात येतो. हं. आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे किती क्षण येतात जिथे आपल्याला सोपा आणि लोकांनी स्वीकारलेला मार्ग एका बाजूला असतो आणि दुसऱ्या बाजूला असतो तत्वांना धरून असलेला एकटा कठीण मार्ग. आणि त्या क्षणी आपण काय निवडतो? आपण बाबीच्या कथेच्या दुसऱ्या भागात आलो आहोत. पहिल्या भागात आपण पाहिलं की बाबीने प्रेम आणि तत्व यांच्या संघर्षात तत्वांची निवड केली. हो, आणि समाजाच्या विरोधात जाऊन एक खूप मोठा धाडसी निर्णय घेतला. अगदी. पण मला वाटतं घर सोडणं ही तिच्या लढाईची फक्त सुरुवात होती, शेवट नाही. आता या दुसऱ्या टप्प्यात तिची लढाई अधिक वैयक्तिक, अधिक आतली. आणि म्हणूनच जास्त आव्हानात्मक होते. बरोबर. हा भाग म्हणजे तिने निवडलेल्या स्वातंत्र्याची किंमत मोजण्याचा भाग आहे. म्हणजे तिने घर तर सोडलं, पण वास्तवाशी तिची पहिली खरी धडक कशी होते, तो एकटेपणा, त्याचं ओझं ती कशी पेलते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्त्री म्हणून सुरू झालेला तिचा प्रवास एका आईमध्ये कसा बदलतो, नाही का? हो, याच सगळ्यावर आपण आज सखोल चर्चा करणार आहोत. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. हा भाग खरंच केवळ बाह्य संघर्षाचा नाहीये, तर बाबीच्या आंतरिक स्थित्यांतराचा आहे. लेखक इथे फक्त एक गोष्ट सांगत नाहीयेत. हो, ते एक मोठं विधान करत आहेत. मातृत्व म्हणजे केवळ एक जैविक प्रक्रिया नाही, तर ते एक राजकीय आणि सामाजिक विधान कसं बनतं हे या भागात दिसतं. समाजाच्या नजरेत अवैध मानल्या जाणाऱ्या मुलाला जन्म देण्याचा तिचा निर्णय हा तिच्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करण्याचा एक मार्ग बनतो. तिचा प्रवास एका स्त्रीच्या संघर्षातून एका आईच्या ताकदीकडे कसा होतो हे इथं खूप प्रभावीपणे मांडलंय. चला तर मग याच प्रवासाचा पहिला टप्पा पाहूया. बाबी जेव्हा त्या स्वतंत्र खोलीत पाऊल ठेवते तेव्हा तिला स्वातंत्र्याचा पहिला अनुभव येतो. पण तो अनुभव जितका आनंददायी आहे तितकाच भीतीदायीही आहे. हो. तिच्या मनात एक विचार येतो, ही खोली माझी आहे, पण या एकटेपणाचा भार माझ्या मनावर येणार आहे. हे वाक्य साधनही आहे, नाही का? यात स्वातंत्र्याचं दुहेरी स्वरूप दिसतं. अगदी. लेखकाने इथे स्वातंत्र्य आणि एकटेपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून दाखवल्या आहेत. आतापर्यंत तिच्या निर्णयांना घरातून विरोध होता, पण निदान घरात माणसं होती. बरोबर. आता ती पूर्णपणे एकटी आहे. सकाळचं जेवण, ऑफिसला जाणं, संध्याकाळी परत येऊन त्या 4 भिंतीत स्वतःला बंद करून घेणं, या सगळ्यात एक प्रकारची भयाण शांतता आहे. पण मला वाटतं लेखकाला इथे हे दाखवायचंय की खरी ताकद अशाच एकटेपणातून जन्माला येते. ती स्वतःला बजावते, आई होणं जर चुकीचं असेल तर समाजाचा दोष आहे, माझा नाही. हा विचार म्हणजे तिने स्वतःच्या कृतीला दिलेली एक नैतिक मान्यता आहे. म्हणजे ती समाजाच्या प्रमाणपत्राची वाट पाहत नाहीये. अजिबात नाही. ती स्वतःला प्रमाणपत्र देते. आणि ही तयारी तिला करावीच लागते. कारण खरी लढाई तर घराबाहेर सुरू होते. लग्नाशिवाय मुलगी गरोदर झाली, तिने कुटुंबाची मान खाली घातली, ही कुजबूज, लोकांच्या त्या भेदक नजरा, मला वाटतं शब्दांपेक्षा जास्त त्या नजरा तिला जास्त त्रास देत असतील. हो ना. लेखक त्या वातावरणाचं वर्णन इतकं प्रभावीपणे करतो की वाचकालाही गुदमरल्यासारखं होतं. खरंय. बरोबर. आणि इथे समाजाचा दबाव कसा काम करतो याची प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे. हा दबाव थेट नसतो. म्हणजे कोणी तिला येऊन काही बोलत नाही, पण बसमध्ये तिच्या शेजारची जागा रिकामी राहते, ऑफिसमध्ये तिच्याशी बोलताना लोक डोळे चोरतात, दुकानात गेलं की तिच्याकडे पाहून हसतात. याला मायक्रो ॲग्रेशन म्हणतात. छोट्या छोट्या कृतीतून तुम्हाला वेगळं पाडलं जातं. बाबीला हे माहीत होतं की हे होणार आहे, पण प्रत्यक्ष अनुभव घेणं हे खूप वेगळं असतं. अगदी. ती यात डगमगली असती तर तिची लढाई तिथेच संपली असती. पण ती स्वतःला आठवण करून देते, मी याच गोष्टींपासून दूर पळण्यासाठी घर सोडलं होतं. आता याच गोष्टींना घाबरून मी माझा मार्ग कसा सोडू? हा तिचा स्वतःशी केलेला संवाद तिच्या कणखरपणाची साक्ष देतो. पण सगळीकडे अंधार नसतो, नाही का? काही माणसं तिच्या धाडसाचा आदरही करतात. मला वाटतं लेखकाने ही पात्र मुद्दा मांडली आहेत. उदाहरणार्थ, जसे की तिच्या ऑफिसमधले मॅनेजर. ते तिला म्हणतात, बाबी, तुमच्यासारख्या मुली क्वचितच भेटतात. किंवा ते शेजारी राहणारे वृद्ध दाम्पत्य. हे लोक तिच्यासाठी आशेचा किरण ठरतात. हा खूप छान प्रश्न आहे. यातून लेखक हे दाखवत आहेत की समाज ही एक एकसंध, एकसुरी गोष्ट नाही. त्यात टीका करणारे जसे असतात तसेच समजून घेणारे आणि सत्याची बाजू घेणारेही असतात. आणि लेखकाने निवडलेली ही पात्र खूप सूचक आहेत. एकीकडे मॅनेजर आहेत जे व्यावसायिक जगात तिची गुणवत्ता पाहतात, तिच्या वैयक्तिक आयुष्याला महत्त्व देत नाहीत.
म्हणजे व्यावसायिकता माणुसकीचं रक्षण करू शकते असं लेखकाला सुचवायचं आहे. आणि दुसरीकडे ते वृद्ध दाम्पत्य. हो, ज्यांनी आयुष्य पाहिले आहे त्यांना नियमांपेक्षा माणसाच्या भावना आणि परिस्थिती जास्त महत्वाची वाटते. हे दोन गट म्हणजे त्या तथाकथित समाजाला मिळालेले तळे आहेत. हे लोक बाबीसाठी भावनिक ऊर्जेचा स्रोत बनतात. आणि त्या ऊर्जेची तिला प्रचंड गरज असते, कारण गर्भावस्थेचा काळ तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण असतो. एकटीने डॉक्टरकडे जाणं, औषधं घेणं. आणि रात्री पोटदुखी आणि भीतीचं दडपण सहन करणं हे सगळं वाचतानाच अंगावर काटा येतो. खरंच. मग तो प्रसूतीचा क्षण येतो. तिच्यासोबत ते वृद्ध दाम्पत्य आणि ऑफिसमधली एक मैत्रीण असते. आणि जेव्हा मुलाची पहिली किंकाळी तिच्या कानावर पडते तेव्हा तिच्या मनात काय बदल झाला असेल? तो तिच्या आयुष्यातला एक कॅथार्सिस म्हणजे भावनिक विरेचनाचा क्षण आहे. आत्तापर्यंत तिने सोसलेल्या सगळ्या वेदना, अपमान, एकटेपणा त्या एका किंकाळीत वाहून जातो. तिला जाणवतं की तिचा संघर्ष व्यर्थ नव्हता. तोपर्यंत तिची लढाई स्वतःच्या अस्तित्वासाठी होती, स्वतःच्या तत्वांसाठी होती. पण बाळाच्या जन्मानंतर तिच्या लढाईला एक नवीन अर्थ मिळतो, एक नवीन दिशा मिळते. आता ती फक्त बाबी नाही तर ती आई आहे. मातृत्वाने तिला एक नवीन ओळख आणि प्रचंड शक्ती दिली. अगदी आता तिला समाजाची भीती वाटत नाही, कारण तिच्याकडे आता एक जबाबदारी आहे, एक ध्येय आहे. तिचं मूल हे तिच्यासाठी तिची ताकद बनतं, तिची कमजोरी नाही. खरे, ती म्हणते या एकाकी वाटेवर मी एकटी नाही, आता माझं बाळ माझ्यासोबत आहे. तिच्या लढाईचा केंद्रबिंदूच बदलतो. पण मला एक प्रश्न पडतो की लेखकाने शेखरला इतक्या वर्षांनी परत का आणलं असेल? त्याच्याशिवाय ही कथा पूर्ण झाली नसती का? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मला वाटतं शेखरचं परत येणं हे कथेतील एका कॅटलिस्ट सारखं आहे. कॅटलिस्ट म्हणजे असं रसायन जे स्वतः बदलत नाही पण रासायनिक प्रक्रियेला गती देतं. अच्छा. शेखर स्वतः बदललेला नाही. तो अजूनही समाजाला घाबरणारा स्वार्थी माणूस आहे. पण त्याच्या येण्यामुळे बाबीच्या चारित्र्याची अंतिम आणि सर्वात मोठी कसोटी लागते. हो, कारण क्षणभर आपल्याला वाटतं की चला आता सगळं ठीक होईल, तिला आधार मिळेल, तिच्या मुलाला वडिलांचं नाव मिळेल. वाचक म्हणून आपणही सुटकेचा निश्वास टाकतो. अगदी. आणि मग तो बॉम्ब टाकतो. तो म्हणतो आपण लग्न करू, पण हे मूल कोणाला तरी देऊन टाकू. समाजात या मुलाला मी माझं नाव देऊ शकत नाही. खरं सांगायचं तर हे वाचताना मला प्रचंड राग आला होता. स्वाभाविक आहे. एकीकडे तो तिच्यावर प्रेम करतो असं म्हणतो आणि दुसरीकडे इतकी अमानुष अट घालतो. हा दुटप्पीपणा कसा समजून घ्यायचा? हा दुटप्पीपणा नाही, हेच शेखरचं खरं रूप आहे. त्याला पत्नी हवी आहे पण आई नको आहे. त्याला प्रेम हवं आहे पण जबाबदारी नको आहे. तो बाबीला एक व्यक्ती म्हणून नाही तर एक वस्तू म्हणून पाहतोय जिच्यासोबत भूतकाळ चिकटलेला आहे. आणि त्याला तो भूतकाळ पुसून टाकायचा आहे. बरोबर. इथे लेखक पुरुषप्रधान मानसिकतेवर अचूक बोट ठेवतो. ज्या मानसिकतेनुसार स्त्रीचं मातृत्व हे तिच्या पतीच्या मान्यतेवर अवलंबून असतं. शेखर तिला पर्याय देतोय, माझं प्रेम निवड किंवा तुझं मातृत्व. आणि बाबीचं उत्तर, ती तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं सार आहे. ती ठामपणे म्हणते, लग्न मला हवं आहे पण माझ्या मुलाला नाकारणाऱ्या माणसाशी नाही. काय जबरदस्त वाक्य आहे हे. ती त्याला तिच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकते. मला वाटतं हा तिचा घर सोडण्यापेक्षाही मोठा निर्णय होता. कारण इथे ती फक्त समाजाला नाही तर तिच्या प्रेमाला, तिच्या भूतकाळाला आणि एका सोप्या आयुष्याच्या मोहाला नाकारत होती. बरोबर. तुम्ही म्हणता की हा तिचा विजय होता आणि ते खरंय, पण मला वाटतं की ह्याला विजयापेक्षा मुक्ती म्हणणं जास्त योग्य ठरेल. मुक्ती? हो. तिने फक्त शेखरला नाही तर इतरांच्या मान्यतेवर जगण्याच्या गरजेतून स्वतःला मुक्त केलं. आता तिचं आयुष्य पूर्णपणे तिचं आहे. तिच्या निर्णयांवर आता कुणाचाही शिक्का लागणार नाही. हा तिच्या आत्मसन्मानाचा सर्वोच्च बिंदू आहे. या घटनेनंतर बाबी पूर्णपणे बदलून जाते. नोकरी, घर आणि मुलाचं संगोपन या तिहेरी जबाबदारीत ती अधिक कणखर बनते. हो. आणि ती म्हणते ना, मी आई आहे म्हणूनच मी मजबूत आहे. ते वाक्य खूप काही सांगून जातं. समाजाच्या नजरेत जी गोष्ट तिची कमजोरी होती तीच तिने तिची सर्वात मोठी ताकद बनवली. अगदी. आणि तिची विचार करण्याची पद्धतही अधिक प्रगल्भ झाली आहे. समाजाची टीका अजूनही सुरूच असते, पण आता तिला त्याचा त्रास होत नाही. कारण तिला कळतं की समाजाचं काम बोलणं आणि माझं काम माझ्या मुलाला योग्य माणूस बनवणं. म्हणजे तिने आता समाजाशी संघर्ष करणं सोडून दिलं आहे. कारण तिला एक मोठा संघर्ष सापडला आहे. तो म्हणजे तिच्या मुलाचं संगोपन,
तिने स्वतःची लढाई निवडली आहे. याच काळात तिच्या आयुष्यात महेंद्र नावाचा एक सहकारी येतो जो तिचा खूप चांगला मित्र बनतो. तो तिच्या विचारांचा आदर करतो, तिच्या मुलाची विचारपूस करतो. लोकांच्या नजरेत ही मैत्री खटकते, पण तो ठाम राहतो. ही मैत्री बाबीला काय देत असेल? ही मैत्री तिला एक मोठा मानसिक आधार देते. महेंद्र हा त्या पुरुषी जगाचा प्रतिनिधी आहे जो शेखरच्या अगदी विरुद्ध आहे. तो स्त्रीचा सन्मान करतो, तिच्या निर्णयांचा आदर करतो आणि मैत्रीला कोणत्याही सामाजिक चौकटीत बसवत नाही. ही मैत्री बाबीला सांगते की जगात सगळे पुरुष शेखरसारखे नसतात. तिची हो, नोकरीत बढतीची संधी येते, पण त्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या अटी मान्य कराव्या लागतात. तो तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊ पाहतो, पण बाबी ती संधी स्पष्टपणे नाकारते. अगदी. ती स्वतःशी म्हणते, मला पद नको, मला माझा स्वाभिमान हवाय. यातून काय दिसतं? यातून दिसतं की तिची तत्वनिष्ठा ही केवळ वैयक्तिक आयुष्यापुरती मर्यादित नाही, तर ती तिच्या व्यावसायिक जीवनाचाही अविभाज्य भाग आहे. तिने शेखरला नाकारताना जी तत्वनिष्ठा दाखवली, तीच तत्वनिष्ठा ती इथेही दाखवते. याचा अर्थ तिचे निर्णय हे भावनिक प्रतिक्रियेतून आलेले नाहीत, तर ते तिच्या मूल्यांवर आधारित आहेत. ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मूल्यांशी तडजोड करायला तयार नाही, मग किंमत कितीही मोठी असो. खरंय. तर बाबीच्या कथेचा हा दुसरा भाग तिच्या संघर्षातून झालेल्या परिवर्तनाची गाथा आहे. ती केवळ परिस्थितीशी लढली नाही, तर ती अधिक परिपक्व, अधिक मजबूत आणि अधिक प्रगल्भ झाली. मुलाच्या जन्माने तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. तिने एकटेपणा स्वीकारला, पण ती कोसळली नाही. उलट त्यातूनच तिने स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली. आणि या सगळ्यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. बाबीचा संघर्ष हा केवळ एका स्त्रीचा नाही, तर तत्व आणि समाज यांच्यातील चिरंतन संघर्षाचं प्रतीक आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी शॉर्टकट उपलब्ध आहेत, तिथे स्वतःच्या तत्वांसाठी आणि स्वाभिमानासाठी अशी किंमत मोजण्याची तयारी किती जण ठेवतात? जिथे सोपे मार्ग उपलब्ध असतात, तिथे तत्वांसाठी अवघड वाटेवरून चालण्याचं धैर्य आज आपल्यात उरलं आहे का? हाच खरा प्रश्न आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या आणि अंतिम भागावर आपण पुढच्या वेळी चर्चा करू. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. अनब्रोकन विल, अ मदर्स पाथ टू इंडिपेंडन्स या कथेच्या प्रवासातील अंतिम आणि सर्वात महत्त्वपूर्ण टप्प्याच्या विश्लेषणात आपले स्वागत आहे. गेल्या भागांमध्ये आपण बाबी नावाच्या एका स्त्रीचा अविश्वसनीय प्रवास पाहिला. तिने समाजाच्या दबावाला न जुमानता एकटीने आपल्या मुलाला वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतला. तो प्रवास संघर्षाचा होता, संकटांचा होता, पण त्यात एक ठाम आत्मविश्वास होता. आज आपण या कथेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण हा भाग केवळ संघर्षाच्या समाप्तीचा नाही, हा भाग आहे तत्वांवर ठाम राहण्याचा, त्या तत्वांसाठी घेतलेल्या कठीण निर्णयांचा आणि त्यातून मिळवलेल्या एका विलक्षण विजयाचा. इथे बाबीची कहाणी एका अशा उंचीवर पोचते जिथे ती फक्त एकटी चालत नाही, तर स्वतःच्या मूल्यांवर आधारित एक नवीन मार्ग तयार करते, जो इतरांसाठी प्रेरणा बनतो. या भागात आपण केवळ घटनाक्रम नाही पाहणार, तर त्या घटनांमागील मानसशास्त्र आणि सामाजिक संदेशाचाही वेध घेणार आहोत. अगदी. तुम्ही जो मुद्दा मांडला तोच या कथेचा आत्मा आहे. आजच्या चर्चेचा उद्देश केवळ बाबी एकटी आहे म्हणून कशी जगली हे पाहणं नाहीये. आता आपण तिच्या संघर्षाच्या पलीकडे जाऊन तिचा प्रवास एका स्वाभिमानी आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वात कसा बदलला हे समजून घेणार आहोत. आज आपण 3 मुख्य पैलूंवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिलं म्हणजे तिने पालक म्हणून घेतलेले अपारंपरिक पण धाडसी निर्णय आणि त्याचा तिच्या मुलावर झालेला परिणाम. दुसरं, आर्थिक आणि सामाजिक संकटांना तोंड देताना तिने स्वाभिमान आणि सुरक्षितता यात निवड कशी केली. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, एका व्यक्तीच्या ठामपणामुळे समाजाचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो किंवा तो खरंच बदलतो की नाही यावर एक टीकात्मक नजर टाकूया. तर कथेच्या या तिसऱ्या भागाची सुरुवातच एका अशा प्रसंगाने होते जो कोणत्याही आईचं काळीज पिळवटून टाकेल. बाबीचा मुलगा आता थोडा मोठा झालाय, शाळेत जातोय आणि तिथेच त्याच्या निरागस मनावर समाजाचे टोकदार प्रश्न आदळायला सुरुवात होते. त्याचे मित्र त्याला विचारतात, अरे तुझा बाबा कुठे आहे, तो कधीच का दिसत नाही. या प्रश्नांनी गोंधळून तो एका दिवशी रडत घरी येतो आणि आपल्या आईला तोच प्रश्न विचारतो, आई माझे बाबा कुठे आहेत. सगळ्यांचे आई बाबा दोघेही असतात, माझे का नाहीत.
मला वाटतं या क्षणी एका आईसाठी जगातील सर्वात कठीण प्रश्नाला उत्तर देण्याचं आव्हान असतं, हो ना? अगदी. आणि इथेच लेखकाने बाबीच्या व्यक्तिमत्वाची पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा घेतली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यपणे 2 प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. एकतर पालक उत्तर टाळतात, मोठा झाल्यावर सांगेन असं म्हणतात. हो, किंवा काहीतरी खोटी गोष्ट सांगतात. बरोबर. मुलाला वाईट वाटू नये म्हणून एखादी सोयीस्कर गोष्ट सांगतात. पण बाबी या दोन्ही मार्गांना नाकारते. ती मुलापासून सत्य लपवत नाहीये. ती त्याला जवळ घेते आणि अत्यंत शांतपणे समजावते की बाळा, तुझा बाबा आहे, पण त्यांनी बाबा असण्याची जबाबदारी स्वीकारली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आई आहे म्हणून तुला कोणीही कधीही कमी लेखू शकत नाही. पण हे उत्तर देणं एका लहान मुलासाठी खूप जोखमीचं नाही का? म्हणजे इतकं कटू सत्य त्याच्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकलं असतं. त्याला एकटेपणाची भावना येऊ शकली असती. तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि इथेच आपल्याला रेझिलियन्स पॅरेंटिंग म्हणजे लवचिक पालकत्वाची संकल्पना दिसते. बाबी इथे मुलाला सत्यापासून वाचवत नाहीये, तर ती त्याला सत्यासोबत जगायला शिकवत आहे. अच्छा. हो. ती त्याला एका कठीण वास्तवाला सामोरं जाण्यासाठी भावनिकदृष्ट्या सक्षम बनवत आहे. खोटं बोलून त्याला तात्पुरतं संरक्षण देण्याऐवजी ती त्याला प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वासाचं कवच देत आहे. ती त्याला सांगतीये की तुमची ओळख तुमच्या अनुपस्थित वडिलांमुळे नाही, तर उपस्थित आईच्या सामर्थ्यामुळे आहे. हा तिच्या पालकत्वाचा पाया आहे, धैर्य आणि प्रामाणिकपणा. आणि हाच पाया पुढे जाऊन त्या मुलाला किती मजबूत बनवतो हे आपल्याला कथेत पुढे दिसतं. तिने हा भावनिक गुंता तर सोडवला, पण त्यानंतर लगेचच तिच्या आयुष्यात एक व्यावहारिक वादळ येतं. मुलाचा शाळेचा वाढता खर्च, घराचं भाडं आणि इतर गरजा भागवताना तिची आधीच ओढाताण सुरू असते. आणि अशातच जिथे ती नोकरी करत असते त्या कंपनीत काही बदल होतात आणि तिची नोकरी जाते. आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते. अशा असहाय्य क्षणी तिच्या एका हितचिंतकाकडून तिला एक सल्ला मिळतो. बाबी, हे असं एकटीने किती दिवस ओढणार? एखाद्या चांगल्या श्रीमंत मुलाशी लग्न कर. तुझं आणि तुझ्या मुलाचं भविष्य सुरक्षित होईल. हा वरवर पाहताय खूप सोपा आणि व्यावहारिक मार्ग वाटतो. हो, आणि 99% लोक यालाच शहाणपणाचा सल्ला म्हणतील. पण बाबीसाठी हा सल्ला म्हणजे तिच्या अस्तित्वाचा अपमान होता. इथे तिच्यासमोर 2 पर्याय होते: स्वाभिमानाने भरलेला अनिश्चिततेचा मार्ग, किंवा स्वाभिमान गहाण ठेवून मिळणारी सुरक्षितता. बरोबर. तिचा नकार हा तिच्या व्यक्तिमत्वाचा गाभा दाखवतो. तिच्यासाठी स्वाभिमान विकून मिळवलेली सुरक्षितता ही ती पराभवासारखी आहे. ती म्हणते, मी माझ्या स्वाभिमानाच्या मार्गावर चालले आहे, हा मार्ग मी बदलणार नाही. हे केवळ एक संवाद नाही, हे तिच्या स्वातंत्र्याचं जाहीरनामा आहे. पण अनेकांना तिचा हा निर्णय अव्यवहार्य वाटू शकतो. किंबहुना मुलाच्या भविष्याचा विचार न करता घेतलेला स्वार्थी निर्णय असाही आरोप होऊ शकतो. आणि हाच या कथेतील एक महत्वाचा नैतिक पेच आहे. बाबी इथे कोणता विचार करते? ती विचार करते की मुलाला भौतिक सुरक्षा देणं जास्त महत्वाचं आहे की मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा वारसा देणं. ती दुसरा पर्याय निवडते. तिला मुलाला हे शिकवायचं आहे की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आपण आपल्या मूल्यांची तडजोड करायची नसते. तिचा हा ठामपणाच तिची सर्वात मोठी ताकद ठरतो. आणि कथा आपल्याला दाखवते की याच ठामपणामुळे तिला तिच्या पात्रतेनुसार एक नवीन आणि पूर्वीपेक्षा चांगली नोकरी मिळते. हा केवळ योगायोग नाही, हा तिच्या आत्मविश्वासाचा आणि तत्वांचा विजय आहे. तिने परिस्थितीला शरण जाण्याऐवजी परिस्थितीलाच तिच्या समोर झुकायला भाग पाडलं. आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या मुलावर खूप खोलवर होतो. जशी आई तसाच मुलगा हे इथे अक्षरशः खरं ठरतं. तो हुशार आणि संवेदनशील तर असतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आईचा संघर्ष आणि तिची तत्त्व समजून घेणार असतो. एक प्रसंग तर माझ्या मनात घर करून राहिलाय. शाळेत जेव्हा एक मुलगा त्याला मुद्दाम चिडवण्यासाठी म्हणतो, अरे हा तर बाबाशिवायचा मुलगा आहे, तेव्हा तो रडत नाही, मागं हटत नाही किंवा भांडतही नाही. तो शांतपणे पण तितकेच आत्मविश्वासाने उत्तर देतो, मी आईचा मुलगा आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हे वाक्य म्हणजे बाबीच्या वर्षांच्या संघर्षाचं, तिच्या त्यागाचं आणि तिच्या धैर्याचं फळ आहे. तिने मुलाला फक्त वाढवलं नाही, तर त्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. त्या एका वाक्याने तो मुलगा केवळ तिचा आधार राहत नाही, तो तिच्या संघर्षाची ओळख बनतो, तिच्या विजयाची मशाल बनतो. बरोबर. इथे कथा एका निर्णायक वळणावर येते, जिथे मुलाचा स्वाभिमान हा आईच्या स्वाभिमानाचा आरसा बनतो.
हे तिच्या विजयाचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं सार्वजनिक प्रदर्शन होतं. आणि हा विजय फक्त वैयक्तिक राहत नाही. इथून पुढे समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही हळूहळू बदलू लागतो. जी माणसं एकेकाळी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होती, तिच्या निर्णयांची खिल्ली उडवत होती, तीच माणसं आता तिच्याकडे आदराने पाहू लागतात. एक समाजसेविका तिला भेटून तिचं कौतुक करते. एक स्थानिक पत्रकार तिच्या संघर्षावर स्वतंत्र स्त्रीचं धाडस, बाबीचा लढा नावाचा एक लेख लिहितो. आणि तो लेख खूप गाजतो. पण इथे एक प्रश्न उरतोच. समाज खरंच बदलला का? की केवळ एका यशस्वी व्यक्तीला स्वीकारायला तयार झाला? अच्छा. जर बाबी आर्थिकदृष्ट्या अयशस्वी झाली असती तर हाच समाज तिला आदराने पाहू शकला असता का? मला वाटतं हा लेखकाचा समाजावरील एक सूक्ष्म पण तितकाच बोचरा कटाक्ष आहे. समाज व्यक्तीच्या तत्वांमुळे नाही तर तिच्या यशानंतर बदलतो. बाबीने समाजाला आव्हान दिलं नाही, तिने फक्त स्वतःचा मार्ग सोडला नाही, पण तिच्या यशाने समाजाला तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडलं. त्यामुळे हा विजय बाबीचा आहे, समाजाच्या मोठेपणाचा नाही. खूपच मार्मिक मुद्दा आहे हा, खरंच. आणि याच दरम्यान जेव्हा तिचं आयुष्य स्थिरावत असतं तेव्हा भूतकाळ पुन्हा तिच्या दारावर दस्तक देतो. अनेक वर्षांनी शेखर म्हणजेच तिच्या मुलाचा वडील तिच्या आयुष्यात परत येतो. पण आता तो पूर्वीचा प्रतिष्ठित आणि श्रीमंत शेखर नसतो. त्याची कंपनी बुडालेली असते, संपत्ती गेलेली असते आणि प्रतिष्ठा धुळीला मिळालेली असते. तो एक हरलेला माणूस म्हणून तिच्यासमोर उभा राहतो, तिची माफी मागतो आणि पुन्हा एकत्र येण्याची विनंती करतो. या क्षणी बाबी काय करेल याची उत्सुकता एकदम शिगेला पोचते. कारण हिंदी चित्रपटांमध्ये आपण पाहिलंय की अशावेळी नायिका एकतर सूड घेते किंवा मोठ्या मनाने माफ करते. पण बाबी या दोन्ही गोष्टी करत नाही. तिचा प्रतिसाद खूपच अनपेक्षित आहे. ती शांतपणे कोणताही राग किंवा द्वेष मनात न ठेवता त्याला नकार देते. तिच्या मनात त्याच्याबद्दल दया नसते, सहानुभूती नसते, सूडाची भावना तर अजिबातच नसते. असते ती फक्त एक प्रकारची शांतता, एक अलिप्तता. ती म्हणते, शेखर, तू तुझ्या वाटेवर चाललास, मी माझ्या वाटेवर. माझी वाट आता मागे वळणारी नाही. माझं जीवन आता फक्त माझ्या मुलासाठी आहे. तिचा हा शांतपणा मला थोडा अस्वाभाविक वाटला. तुमच्या मते लेखक इथे काय सांगू पाहतोय? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. तिचा हा शांतपणा अस्वाभाविक वाटू शकतो, पण खरं तर तोच तिच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा पुरावा आहे. राग, द्वेष, सूड किंवा अगदी क्षमा या भावनासुद्धा तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही भावनिकरित्या त्या व्यक्तीशी कुठेतरी जोडलेले असता. हो, बरोबर. बाबीची शांतता दाखवते की ती आता शेखरपासून भावनिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र झाली आहे. तो तिच्या आयुष्यात असण्याने किंवा नसण्याने तिला काही फरक पडत नाही. हा नकार सूड नाही, हा स्वतःच्या आयुष्यावर मिळवलेला संपूर्ण ताबा आहे. ज्या माणसाने तिच्या सर्वात कठीण काळात तिला नाकारलं होतं त्याला तिच्या यशस्वी आयुष्यात आता कोणतीही जागा नाही. या प्रसंगातून बाबी खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्याची मालकीण बनते. तिचं सुख किंवा दुःख आता दुसऱ्या कोणाच्या निर्णयावर अवलंबून नाही. हा तिच्या स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा अंतिम विजय आहे. हा शांत विजय खरंच खूप प्रभावी आहे. अशा प्रकारच्या सखोल विश्लेषणातून आपल्याला कथेचे अनेक पैलू उलगडतात. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडत असेल आणि अशाच प्रकारे कथांमागील अर्थ समजून घ्यायचा असेल तर बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला अधिक दर्जेदार काम करण्याची प्रेरणा मिळते. तर शेखरला नकार दिल्यानंतर बाबी मागे वळून पाहतच नाही. ती तिच्या नोकरीत उत्तुंग कामगिरी करते, एक उत्तम व्यवस्थापक बनते. पण तिचं यश फक्त व्यावसायिक राहत नाही, ते सामाजिकही बनतं. तिला विविध संस्था आणि महिला गट व्याख्यानांसाठी बोलावं लागतात, जिथे ती स्त्री स्वातंत्र्यावर आणि आईपणाच्या शक्तीवर बोलते. तिची कहाणी अनेकांसाठी प्रेरणा बनते. आणि या सगळ्यासोबतच तिचा मुलगाही अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करून मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश करतो. त्याला वडिलांची उणीव कधीच भासत नाही, कारण तिची आईच त्याच्यासाठी संपूर्ण जग असते. हे तिच्या प्रवासाचं शिखर आहे. तिचा वैयक्तिक लढा आता एका सामाजिक प्रेरणेचं रूप घेतो. ती आता फक्त बाबी राहत नाही, ती एक विचार बनते, स्वावलंबनाचा, धैर्याचा आणि तत्वनिष्ठतेचा. आणि तिच्या मुलाचं यश हे तिच्या प्रत्येक त्यागाचं आणि कष्टाचं मूर्त स्वरूप आहे. जेव्हा ती आपल्या यशस्वी मुलाकडे पाहते आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात, ते अश्रू दुःखाचे किंवा संघर्षाच्या आठवणींचे नसतात, ते अभिमानाचे असतात, समाधानाचे असतात. तिने एक यशस्वी आयुष्य घडवलं होतं,
तेही पूर्णपणे स्वतःच्या अटींवर. कथेच्या शेवटी लेखक वपू काळे बाबीच्या तोंडून तिच्या प्रवासाचं सार मांडतात. ती स्वतःशीच म्हणते, मी एकटी राहिले पण हारले नाही. मी आई झाले पण समाज मला तोडू शकला नाही. हे बाळ फक्त माझं नाही, हे माझ्या धैर्याचं प्रतीक आहे. इथे लेखकाला स्पष्ट करायचं आहे की स्त्रीची इच्छाशक्ती समाजाच्या कोणत्याही नियमांपेक्षा कितीतरी पटीने मोठी असू शकते. आणि या कथेचा अंतिम संदेश हाच आहे की स्वाभिमानाची वाट जरी काट्यांनी भरलेली, एकटी आणि खडतर असली, तरी तीच वाट जीवनाला खरा अर्थ देते. समारोपाचं वाक्य खूप महत्वाचं आहे. स्त्रीची वाट एकटी असली तरी ती पराभूत नसते, ती प्रत्येक पावलावर विजयी असते. ही कथा फक्त बाबीची नाही, ही स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या तत्वांसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आहे, मग ती स्त्री असो व पुरुष. तर आज आपण पाहिलं की बाबीचा प्रवास कसा एका संघर्षातून सुरू होऊन स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि विजयाच्या शिखरावर पोहोचला. तिने समाज काय म्हणेल याची पर्वा न करता आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहून स्वतःचा मार्ग निवडला आणि तो यशस्वी करून दाखवला. यावर विचार करण्यासारखा एक अंतिम मुद्दा असा आहे की अनेकदा आपण सामाजिक दबावामुळे, सोपा मार्ग म्हणून किंवा लोक काय म्हणतील या भीतीने आपले निर्णय बदलतो, आपल्या तत्वांशी तडजोड करतो. बाबीची कथा आपल्याला हे विचारायला भाग पाडते की आपलं वैयक्तिक धैर्य आणि स्वाभिमान हे खरंच कोणत्याही सामाजिक नियमांपेक्षा अधिक शक्तिशाली ठरू शकतात का? तिची कथा आपल्याला सांगते की तत्व ही केवळ चांगल्या काळात मिरवण्यासाठी नसतात, तर ती वादळात तुमची नाव स्थिर ठेवणारा नांगर असतात. बरोबर. प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्यात त्या नांगराचा किती ठामपणे वापर करतो. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल, तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.